शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना आता मंत्रिपदाचे वेध लागलेत। मित्राला मंत्रिपद मिळालं तर आनंदच असेल असं अब्दुल सत्तारांनी म्हटलं। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संतोष बांगर यांनाही आता मंत्रिपद हवंय। मंत्रिपदासाठी संतोष बांगर यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली। माझी आणि मुटकुळे साहेबांकडून ना हरकत प्रमाणपत्र असेल त्यांना दिलं ते मंत्री बनावं। राष्ट्रवादीकडून राजू भाऊ बनले, त्यांनाही शुभेच्छा असाव्या। भाजपकडून हे बी बनले। माझं ऐकून घ्या ना। माझे शेवटी हे सन्माननीय आमदार आहे आणि यांच्या पक्षाचे प्रमुख काय करतील ते निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मंत्री कोणाला करायचं नाही करायचं माझ्या हातामध्ये नाही। पण मला विचारलं तर निश्चित माझ्या मित्राचंही नाव मी माझ्या पक्षासाठी बोलू शकतो। यांच्या पक्षासाठी मी फक्त हात जोडू शकतो, यांच्या पक्षासाठी तितकंच करू शकतो, म्हणजे हे मालक यांचे वरती आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। केजरीवालांच्या जामिनावरील सुनावणीला आता स्थगिती देण्यात आली। जामिनाचा आदेश जारी होईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती आहे। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय देणार आहे। उच्च न्यायालयाच्या वतीनं वकिलांना सोमवारपर्यंत म्हणणं मांडण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तर केजरीवाल यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी, जामिनाचा आदेश जारी होईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाची ही स्थगिती। बुलेटिन मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक नंतरही पाहूयात महत्त्वाचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।